नमस्कार. आज आपण अंजीर या फळाविषयी बोलत आहोत. प्राचीन काळापासून प्रचलित असलेले आणि व्यवहारामध्ये श्रेष्ठ मूल्य असणारे असे अंजीर हे फळ आहे. अंजिराची फळं वर्षातून 2 वेळा येतात, एकदा पावसाळ्यात आणि एकदा उन्हाळ्यात. उन्हाळ्यातली फळं ही अधिक रसदार आणि श्रेष्ठ असतात. चवीलाही ती चांगली असतात. अंजिरातल्या सुक्या मेव्यामध्ये सुके अंजीरच जास्त प्रसिद्ध आहेत. अंजीर सुकी आणि ताज्या स्वरूपात अशी दोन्ही स्वरूपात उपलब्ध असतात. अंजिरामध्ये पोषण मूल्य अशी आहेत: कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, लोह, जस्त, तांबे आणि अल्प प्रमाणात ब आणि क जीवनसत्व. अजीवनसत्व हे भरपूर प्रमाणात असतं, म्हणजे 270 मिलीग्राम 100 ग्राम अंजिरामध्ये. तसेच क्लोरीन आणि सल्फर देखील असते. अंजिराचा उपयोग मुख्यतः सुके असतील तर ती रात्रभर म्हणजे 12 तास पाण्यात भिजवायची आणि नंतर ती उपयोगात आणायची. त्याच्यामुळे ताज्या अंजिरासारखेच गुण आपल्याला मिळतात. अंजिराचा मुख्यतः उपयोग रक्तविकार, क्षयरोग आणि मलावरोध यासाठी होतो. क्षयरोगामध्ये जेव्हा थकवा येत असेल, ताप येतो, संध्याकाळचा खोकला आहे, अशक्तपणा जाणवत आहे, अशा वेळेला 1 चमचा देशमुख पावडर, त्यात 1 चमचा मध घालायचा आणि 2 अंजिरं कुस्करून घालायची. हे सर्व मिक्स करायचं आणि अनशनपोटी सलग 2 महिने द्यावं, तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसतो. काविळेमध्ये देखील रक्तशुद्धीच्या विशेष गुणामुळे अंजीर उपयुक्त आहेत. त्याच्याने यकृत वृद्धी कमी होऊन यकृत कार्यक्षम होते. मलावरोधामध्ये सुद्धा अंजिराचा फार चांगला उपयोग होतो. जर सद्य इफेक्ट हवा असेल तर सकाळी 3 अंजीर आणि रात्री 3 अंजीर खावे. एरवी ज्यांना मलावरोध नेहमीच असतो त्यांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी अंजीर खावे. अंजीर दुधामध्ये उकळून त्यात साखर घालून जर प्यालो तर अतिशय छान रिझल्ट्स मिळतात. म्हणजे थकवा दूर होतो, अशक्तपणा नाहीसा होतो आणि आपल्याला एक प्रकारचा उत्साह जाणवतो. अंजीर गर्भिणी आणि लहान मुलांमध्ये शक्तिवर्धक म्हणून अवश्य द्यावे. धन्यवाद.